ओम नमो नारायणाय. ओम अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ. आज मंगळवार 6 फेब्रुवारी 2024 दिवशी आणि शुभ मुहूर्त जाणून घ्यायचा आहे. आज पौष कृष्ण एकादशी आहे. आज षटतिला एकादशी सुद्धा आहे आणि आज ज्येष्ठा आणि मूळ नक्षत्र आहे. आजचा दिवस हा 7:34 शुभ दिवस असणार आहे आणि आज त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ यांची यात्रा आहे. शुभाशुभ मुहूर्त सकाळी 11:27 12:52 ही लाभदायी वेळ आहे. दुपारी 12:52 2:17 अमृत वेळ आहे आणि सिद्धी वेळ आहे दुपारी 3:43 5:18 आहे आणि राहू काळ आहे दुपारी 3 ते 4:30. राहू काळामध्ये महत्त्वाची कामे करू नका. आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे आजचं राशी भविष्य. पहिली रास आहे मेष. आजचा दिवस दूरगामी आर्थिक योजनेसाठी अनुकूल असणार आहे. तसेच आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्ट्या फायदेशीर आहे. शारीरिक व मानसिक उत्साहाचा अनुभव येईल. जोडीदारासमवेत दिवस आनंदात जाईल. प्रेम संबंध दृढ होतील. मित्र स्वकीयांकडून भेटवस्तू तुम्हाला मिळतील. दुसरी वृषभ. आज आपल्या बोलण्याच्या जादूने कोणी प्रभावित झाल्याने आपलाच फायदा होणार आहे. तसेच मधुर व सभ्य वक्तव्याने नवे संबंध प्रस्थापित व्हायला मदत होणार. व्यवसायात प्रगती होईल. सहकारी आज कामात भोबल मदत करतील. त्यामुळे आर्थिक नियोजन लाभदायक ठरेल. शुभ कार्य करण्याची प्रेरणा तुम्हाला प्राप्त होईल. तिसरे मिथुन. कौटुंबिक वातावरण नरम गरम राहील. व्यवसायात प्रगती होईल. सहकारी आज कामात भोबल मदत करतील. त्यामुळे आर्थिक नियोजन भविष्यासाठी लाभदायक आहे. आज द्विधा परिस्थितीमुळे आपण कोणतेही महत्त्वाचे निर्णय योग्य प्रकारे विचार विनिमय करून घ्या. दुपारी कौटुंबिक सदस्यांसमेत वैचारिक मतभेदामुळे मानसिक अस्वस्थता अनुभवाल. अति हळवेपणा आपली दृढता कुमकुवत करेल. चौथी कर्क. आज शारीरिक व मानसिक उत्साहाबरोबरच घरातील वातावरण हे आनंदी असेल. मित्र स्नेहीजन यांचा सहवास घडेल. मित्रांकडून लाभ होईल. मंगल कार्याची सुरुवात करायला आजचा दिवस अनुकूल आहे. आरोग्य उत्तम राहण्यासाठी दिनचर्येत थोडासा बदल करावा लागेल. पाचवी सिंह. आजचा दिवस कुटुंबासह सुखात घालवाल. कामात त्याचे सहकार्य मिळेल. मित्राकडून विशेष मदत प्राप्त होईल. दूरचे मित्र व स्नेही यांच्याशी साधलेला संपर्क आर्थिक फायदा मिळवून देणारा असेल. प्रिय व्यक्तीसह आपले नातेसंबंध मानसिक आरोग्य उंचावण्यासाठी फायदेशीर ठरतील. 6 कन्या. आजचा दिवस लाभदायी आहे. वैचारिक समृद्धी वाढेल. वाक्चातुर्य व मधुर वाणी याच्या साहाय्याने मैत्रीपूर्ण संबंध विकसित करू शकाल. उत्तम भोजन भेटवस्तू वस्त्र इत्यादी प्राप्त होईल. शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. 7वी तुळ. आज नोकरी व्यवसायात अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. विचारपूर्वक पावले टाकणे गरजेचे आहे. आज थोडा सुद्धा बेजबाबदार न दाखवता अवैध व्यवहार आपणास अडचणीत आणू शकेल. त्यामुळे एखादी दुर्घटना घडणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. बोलण्यातील शिथिलता वाढवण्याची शक्यता आहे. सगळे सोरे यांच्याशी व्यावहारिक पातळीवर मौन बाळगण्यास फायदा होईल. जोडीदारासोबत दिवस आनंदात जाईल. परंतु मनोरंजक तसे फिरण्यात पैसे खर्च होतील. म्हणजे मनोरंजन आणि फिरण्यात यात पैसे तुमचे खर्च होऊ शकतात. 8वी वृश्चिक. आज नोकरी व्यापार व्यवसायात लाभदायी प्राप्ती होईल. मित्रांबरोबर गाठीबिठी होतील. प्रवास संभवतोय. विवाह इच्छुक तरुण तरुणीसाठी जोडीदार निवडताना विचार करून योग्य निर्णय घेण्याची चांगली संधी आहे. संतती किंवा पतीकडून लाभ होईल. वाढ वडील किंवा मित्रमंडळी त्या लाभात निमित्त मात्र राहतील. 9वी धनु. आज यश कीर्ती व प्रतिष्ठा यात वाढ होणार. नोकरीत वरिष्ठ खुश असल्यामुळे पदोन्नतीची शक्यता आहे.
स्वास्थ्य ठीक राहील, कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, वडील तसेच सरकारकडून फायदा मिळेल, कौटुंबिक सौख्य उत्तम असेल. 10 मकर, आजचा दिवस बौद्धिक कार्य किंवा साहित्य लेखन यासाठी अनुकूल आहे. व्यवसायात नवे विचार प्रवाह आणल्याने आपल्या कामाला नवे स्वरूप येईल. व्यवसाय क्षेत्रातील अनुकूल वातावरण मनाला स्वास्थ्य ठेवण्यासाठी पूरक असणार. आरोग्य उत्तम राहण्यासाठी आज मेडिटेशन, योग व्यायामाला सुरुवात करा. 11 कुंभ, आज सकारात्मक विचारसरणी ठेवणे उपयुक्त आहे. आज आपल्या नोकरी व्यवसाय या ठिकाणी कामाच्या नवीन जबाबदाऱ्या पार पाडाल. सहकार्याचे अपेक्षित सहकार्य तुम्हाला मिळेल. व्यक्ती द्वेष करिअरसाठी दूर करा. राग व बोलण्यावर संयम ठेवा. मानसिक कुचंबणा खूप विचार केल्याने त्याच्यावर तुम्हाला थकवा सुद्धा जाणवू शकतो. आरोग्य उत्तम राहण्यासाठी आजच मेडिटेशन, योग व्यायाम सुरू करा. 12 मीन, आज कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. आज दैनंदिन कामात मोकळीक मिळून बाहेर हिंडण्या फिरण्यासला आपण आणि त्यातून मिळणाऱ्या मनोरंजनासाठी तुम्हाला वेळ काढा. कुटुंबीय व मित्रांना पण त्यात समाविष्ट करून घ्या. त्यालाही त्याचा आनंद वाटेल. धन्यवाद. शुभम भवतु.